जय शिवराय मित्रांनो. आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझी शेती, जिथे मी स्वतः शेवग्याचे झाडं लावलेले आहे. शेवग्याच्या झाडाची रिस्क घेतलेली आहे आणि याच्यासाठी खूप मेहनत घेतली. आणि बघा, आज त्या झाडांना फुलं उगलेले आहे. हे बघा, दिसले का? आपण लावलेल्या झाडांना फुलं उगणं आणि ते असं मस्तपणे बहरणं, त्यामागे खूप काही मेहनत घेतलेली आहे. मीच नाही, माझ्या आईनं, भावानं, वडिलांना डेली पाणी घालणं, म्हणजे दर 3 दिवसांनी वगैरे. परत त्याला आळे करणं, निंदणी करणं, खुरपणी करणं. एवढंच नाही तर अजून वेळेवर त्याला औषध देणं, खत पाणी देणं. त्यामुळे आज ही झाडं एवढे चांगलेपणे उभे राहिलेले. हे बघा, माझं शेवग्याचं झाड. हा आनंद आहे ना, खूप वेगळा राहतो. तुम्ही लावलेलं झाड आज तुमच्या डोक्याच्या वर जेव्हा जातं ना, त्याच्यापेक्षा, आणि त्याला फुलं लागतात, त्याला फळं येतात, त्याच्यासारखं सुख कोणतंच नाही. कारण की आपण घेतलेल्या कष्टाला फळ येणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी आपण झाडाची खूप निगा घेतो, तेव्हा जाऊन हे पॉसिबल आहे. आणि एवढंच नाही, याच्यामध्ये आहे ना, आपल्या फॅमिलीचा सपोर्ट असणं देखील खूप गरजेचं राहतं. आता माझे वडील झाले, आई झाली, बोलता मला पण सपोर्ट करता. त्यामुळे तुम्हाला सांगू का, सुरुवातीला माझे वडील बोलले होते की म्हणजे तू काय लावून दाखव झाड, नाही का, म्हणजे किंवा काय उगवून दाखवा, म्हणजे असं उलटं बोलायचे. ते उलटं बोललं का माणसाला एक रीस लागते, रीस. मग काय करून दाखवलं. अजून पुढच्या वेळेस मला शंका येतील. हे आपले आईवडील मुद्दामून का बोलतं माहिती का? त्यांना वाटतं की नाही, आपल्या मुलांनी करून दाखवावं, थांबायचं नाही तर करून दाखवायचं. अजून बघा मित्रांनो, माझ्या आईने काय लावलेलं आहे, लसूण. हे बघा, हा लसूण आहे बरं का. थांबा, तुम्हाला आहे ना एक लसणाचं हे काढून दाखवतो. तुम्हाला लसूण कोणता असतो ते कळल. लसूण म्हणजे हे बघा, हा लसूण ज्याला ढवळ्या पाकळ्या येतात ना, तो आला लसूण. ओके. आणि मोस्टली आता हे आपण मसाल्याचे पदार्थ बनवण्यासाठी तो वापरतो, प्रत्येक भाज्यांमध्ये तो वापरतोच. याची जी वरची पात राहते ना, ही पात दिसती हिरवी हिरवी, ही आपण वापरतो, भाजी बनवण्यासाठी पण वापरतो, आणि चटणी वगैरे. परत याचे ना, हे पाला सुकून हे मसाल्यामध्ये पण वापरतो आपण. आणि हा लसूण आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, परत लावून देतो. वल्लं रान असल्यामुळे ते पुन्हा लटकून जातं. वर होता मुळा, त्याच्या एवढं हे नसल्यामुळं ते लटकून जातं पूर्ण. हा बघा आमचा लसूण. आम्ही बाहेर मार्केटमधून कधी लसूणच घेत नाही. कारण की आम्ही आता ते एक जरी वापर जरी राहिला ना, त्याच्यात वर्षभराचं आरामात होऊन जातं. त्याच्यामुळं आपल्याकडे, तुमच्याकडे ना शेती असणं खूप गरजेचं आहे. आणि त्यात तुम्ही आवड असणं गरजेची, की त्यात तुम्ही काहीतरी लावण्याची किंवा काहीतरी उगवण्याची क्षमता पाहिजे तुमच्या. हे तर नुसती शेती आहे, तिला बघायचं असं नका करू. तर त्यात काहीतरी लावा, उगवा, त्यातून तुम्हाला खूप काही हे भेटेल. आम्हा शेतकरी मित्रांचं कसं राहतं माहिती का? बघा, कधी भाजीपाला करायला जाण्याची गरजच पडत नाही, कारण की शेतातच आमचा भाजीपाला होतो. हे बघा, आता मी इथून वांगे घेतो,
बघा हे वांग्याच्या झाडाचे वांगे तोडतो मी. हे वांगे ओके. तिकडून मिरच्या तर घेतल्या, तुम्हाला मिरच्या पण दाखवतो. हे वांगे आणि ह्या मिरच्या, अजून मिरच्या तोडू आपण. मिरच्या खूप आहे पण आता एवढ्या लागत नाही, एवढी रिक्वायरमेंट नाही आहे.